मंडळी फायर. आजचा तू हिरे माझा मितवाचा एपिसोड असा होता की 1 सेकंडही डोळे मिटले असते तर अर्ध नाटक चुकलं असतं. त्याआधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आजची गोष्ट एकदम वेगळी, खोल आणि भडक. सुरुवात होते अर्णवच्या बेचैन नजरेने. उद्घाटनाचा क्षण जवळ आला होता, पण त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न: ईश्वरी कुठे आहे? स्टेजवर चढताना त्याचा निर्धार तुटत होता, कारण ईश्वरीशिवाय हा दिवस अपूर्ण होता. त्याचवेळी लावण्या क्वाइटली प्लॅन करत होती. अर्णवच्या शेजारी उभं राहायचं, त्याचा हात धरायचा आणि सगळ्यांसमोर मीच योग्य हे दाखवायचं. पण नशिबाला हे जमणार नव्हतंच, कारण अचानक गर्दीतून धावत येते ईश्वरी. दमलेली, घाईत, पण डोळ्यांमध्ये एकच निर्धार. लावण्य अर्णवचा हात पकडणार एवढ्यात ईश्वरी तुटून येते आणि थेट त्याचा हात पकडते. क्षणभर संपूर्ण हॉल शांत. अर्णवचा चेहरा हवेत तिरंग्यासारखं उजळून निघतो. तू आलीस? ईश्वरी शांतपणे म्हणते. प्रॉमिस केलं होतं तुमच्यासाठी तर काहीही. घरात काय झालं, तिच्या डोळ्यांमागे काय वेदना होत्या, काहीही न सांगता ती फक्त अर्णवच्या खुर्चीला आधार देण्यासाठी आली होती. मंडळी, इथे मात्र लावण्या जळली, आणि फक्त जळली नाही तर पूर्ण भडकली. तिला वाटलं होतं उद्घाटन तिच्या हातून होणार, पण अर्णवने एका वाक्यात तिचा आयुष्याचा प्लॉट बदलला. उद्घाटन ईश्वरी करणार. लावण्या ओठ चावत उभी. हे तिला पचलेच नाही, पण तरीही तेच जाहीर करावं लागलं. असा अपमान तिला तर जमिनीखाली गेल्यासारखं वाटलं. उद्घाटनात अर्णव आणि ईश्वरी एकत्र उभे राहतात. ते कापड उलगडतात आणि जमलेल्या लोकांमध्ये एक विचित्र शांत रोमांस पसरणार. दोघांचे फोटो घेतले जातात आणि त्यांच्या नजरा एकमेकांना चिकटल्याच आहेत. आणि मंडळी, ही दृश्य लावण्याला कातरून खात होती. पण ती थांबणारी कुठली? स्टेजवर ती अचानक पाय घसरल्याचं नाटक करते. अर्णव तिला धरतो, ती त्याच्या हाताला धरते आणि ईश्वरीचं आत्मनियंत्रण भस्म होतं. ईश्वरी थेट येते, लावण्याचा हात झटकते आणि अर्णवचा हात धरते. तिचा आवाज कमी पण धारदार. अर्णव सर, आपण चालू. लावण्या ओरडते, आमचं शूट चालू आहे. पण ईश्वरी मागे वळूनही पाहत नाही. तिचा हक्क इतका जिवंत होता की तो आवाजातच दिसत होता. आणि आता येते खरी आग, पुढच्या भागातले तुफान. लावण्या सुदाने पेटलेली. ती अर्णवच्या कॉफीत गुंगी मिसळणार. पण त्याच वेळी ईश्वरी तिथे पोहोचणार आणि यावेळी तिचा राग कळसाला. लावण्याला घणाघाती कानशिलात देऊन ती म्हणणार, अर्णव माझा आहे आणि माझाच राहणार. मंडळी, पुढचा भाग म्हणजे हृदयाचा ठोका वाढवणारा तडाखा आहे. काय होणार? कोण जिंकेल? प्रेम की सूद? कमेंट करा, तुमचं मत सांगा आणि पुढच्या भागासाठी लगेचच सबस्क्राईब व लाईक करून ठेवा.